नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न, दादा, माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, पण मला कुक्कुटपालन सुरू करायचंय, तर 10,000 रुपयात हे शक्य आहे का? माझं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतंही मोठं भांडवल न लावता अगदी 10,000 रुपयांच्या आत आपला छोटासा पोल्ट्री फार्म कसा सुरू करायचा याचा A to Z प्लॅन देणार आहे. ज्यांना काहीच माहिती नाही ते सुद्धा हा व्हिडिओ बघून आपला व्यवसाय सुरू करू शकतील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल आणि स्वागत आहे तुमचं फार्मिंग विथ विशालमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, 10,000त व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला लक्झरीकडे बघून चालणार नाही. आपल्याकडे जे आहे तिथूनच सुरुवात करायची. जागा. तुम्हाला मोठं सिमेंटचं शेड बांधायची गरज नाही. तुमच्या घरामागे जागा असेल, जुनं छप्पर असेल किंवा एखादी रिकामी खोली असेल तर तिथून सुरुवात करा. शून्य खर्च. सुरुवातीला शेडवर 1 रुपयाही खर्च करायचा नाही. फक्त ती जागा सुरक्षित असावी. मुंगूस, कुत्री किंवा मांजरांपासून संरक्षण. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. आपले 10,000 रुपये खर्च कुठे करायचेत? आपण 50 पक्ष्यांपासून सुरुवात करणार आहोत. की हे 10,000 रुपये आपल्याला नक्की कुठे आणि कसे खर्च करायचेत? आपण सुरुवातीला 50 पिल्लांचं गणित धरून चालणार आहोत. नीट ऐका आणि हवं तर लिहून घ्या. सगळ्यात आधी आपल्याला लागतील पिल्ले. तुम्ही गावरान किंवा कावेरी जातीची 50 पिल्लं घेतली तर एका पिल्लाचा दर साधारण 40 रुपयांपर्यंत जातो. म्हणजे तुमचे 2,000 रुपये इथे गेले. त्यानंतर येतो सर्वात मोठा खर्च, तो म्हणजे खाद्य, म्हणजे फीड. पहिल्या 2 महिन्यांसाठी आपल्याला स्टार्टर खाद्य लागतं. 50 पक्ष्यांसाठी अंदाजे 4,500 रुपयांचं खाद्य आपल्याला लागणार आहे. हे सुरुवातीला महत्त्वाचं आहे, कारण त्यांची वाढ चांगली झाली पाहिजे. तिसरा मुद्दा आहे भांडी. 50 पक्ष्यांसाठी आपल्याला जास्त भांड्यांची गरज नाही. 2 पाण्याची आणि 2 खाद्याची भांडी घेतली तरी खूप झाली. यासाठी तुमचे साधारण 1,000 रुपये खर्च होतील. हे एकदाच घ्यायचेत, पुढे प्रत्येक बॅचला कामाला येतील. आता राहिलं लसीकरण आणि औषधपाणी. लासोटा, गंबोरा यांसारख्या लसी आणि एखादं लिव्हर टॉनिक याचा खर्च फार नसतो. 50 पक्ष्यांसाठी 500 रुपये औषधांसाठी खूप झाले. आणि उरलेले जे 2,000 रुपये आहेत ते आपण बाजूला ठेवायचेत इतर खर्चासाठी, ज्यामध्ये तुमचं लाईट बिल आलं, थंडीच्या दिवसात शेड कव्हर करायला ताडपत्री आली किंवा जमिनीवर टाकायला लाकडी भुसा आला. बघा मित्रांनो, झाला की नाही 10,000 रुपयातील आपला स्वतःचा छोटासा पोल्ट्री फार्म तयार. कोण म्हणतं व्यवसाय करायला लाखो रुपये लागतात? फक्त योग्य नियोजन पाहिजे. बघा मित्रांनो, 10,000 रुपयात तुमचं सगळं मॅनेज होतंय. पिल्ले घेताना नेहमी दर्जेदार हॅचरीमधूनच घ्या, जेणेकरून मरतूक कमी होईल. आता तुमच्याकडे पिल्ले आली, मग पुढे काय? 1. ब्रूडिंग. पहिल्या 10 दिवसात पिल्लांना ऊब देणं खूप गरजेचं आहे. साध्या 100 वॉटच्या बल्बचा वापर करा. शेतकरी मित्रांनो, हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की हे गणित सोपं आहे, पण ज्यांना कोंबडी पालनातलं क पण माहिती नाही त्यांनी सुरुवात कशी करायची? तुमचं हेच टेन्शन दूर करण्यासाठी मी खास तुमच्यासाठी यशस्वी कोंबडी पालन पूर्ण मार्गदर्शक हे ई-बुक तयार केलं आहे. यामध्ये शून्यापासून ते फायद्यापर्यंतची सगळी माहिती मी सोप्या भाषेत दिली आहे. ज्यांना हे ई-बुक हवंय त्यांनी आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर मला ई-बुक म्हणून व्हॉट्सॲप मेसेज करा. मी तुम्हाला तिथे सगळी डिटेल पाठवून देईन. चला आता वळूया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. 2. स्वच्छता. जमिनीवर लाकडी भुसा किंवा भाताचं तूस टाका, जेणेकरून पिल्लांना ओलावा लागणार नाही. 3. घरगुती खाद्य. खर्च वाचवण्यासाठी तुम्ही 50% विकतचं खाद्य आणि 50% घरगुती धान्याचा भरडा म्हणजे मका, बाजरी किंवा आपल्या शेतातली अझोला देऊ शकता. यामुळे तुमचा खाद्याचा खर्च निम्म्यावर येईल. आता तुम्ही म्हणाल, विशाल दादा, पैसे तर लावले पण खिशात कधी येणार? जर तुम्ही मांसासाठी पक्षी पाळले तर 3 ते 4 महिन्यात पक्षी 1.5 ते 2 किलोचा होतो. 50 पक्ष्यांपैकी 5 पक्षी जरी दगावले तरी 45 पक्षी तुमच्याकडे राहतात. आज गावरान कोंबडीचा दर कमीत कमी 400 ते 500 रुपये आहे. 45 गुणिले 450 बरोबर 20,250. निव्वळ नफा. 10,000 खर्च वजा जाता 10,000 रुपये तुमचं उत्पन्न, म्हणजे 4 महिन्यात तुमची गुंतवणूक दुप्पट झाली. मित्रांनो, कुक्कुटपालनात पैसा नाही असं जे म्हणतात ना, ते व्यवस्थापनात कमी पडतात. वेळेवर लसीकरण करा. पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी दिवसातून 3 वेळा शेडमध्ये जा. सुरुवातीला कमी पक्ष्यांपासून शिका आणि मग हजारो पक्ष्यांकडे वळा. डायरेक्ट लाखात उडी मारण्यापेक्षा 10,000तून पायरी पायरीने वर गेलेलं कधीही चांगलं. तर मित्रांनो,
हा होता 10,000 रुपयांचा मास्टर प्लॅन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला कुक्कुटपालनाविषयी अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर माझं ई-बुक यशस्वी कोंबडी पालन पूर्ण मार्गदर्शक तुम्ही डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या गरजू शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा फार्मिंग विथ विशाल.